तुम्हाला तर माहितच आहे आपण आलो होतो दत्त मध्ये. या व्हिडिओचा पहिला पार्ट मी अकाउंटवर टाकला आहे, दुसरा पार्ट या व्हिडिओ मध्ये कव्हर करू. तर भावांना आणि बहनींना स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. मैं ऐकून सगळे जय श्री राम. जैसे कि आप लोगों ने पिछले वीडियो में देखा होगा कि हम इस मंदिर के परिसर में घूम रहे थे. फिरता फिरता आपण या मंदिरापाशी आलो तर आपल्याला दिसले भाई सिक्युरिटी गार्ड. डॉगेश भाईडे सोडा, हे होय धोनी मातेचं मंदिर. इथं अंगारा वगैरे भेटून जाते सगळं. अंदरचं पूर्ण वातावरण दाखवल्यानंतर आपण आलो भाई थोडस बाहेर आलो होतो. तर आपण पहिले चललो भाई झऱ्यापाशी. इसी माहौल में मेरा दिल ऐसा बोल रहा था कि अभी मजा आएगा ना बिडू. झरापाशी आलो तो हा झरा भाई 3 मुखी है, तुम्ही पहुंच शकता. मन ने सोचा की अच्छी लोकेशन है, 1-2 फोटो निकाली लेता हूँ, क्या पता शायद फेमस हो जाऊ. झरा पाहिल्यानंतर आपण पोचलो डायरेक्ट या गुफेपाशी. गुफेच्या अंदर गेल्यानंतर आपल्याला दिसतात अशा 3 रूम. त्याच्यानंतर भाऊ मग लागते शिवजीचं मंदिर. इथं आल्यानंतर भाई रूम एवढी थंडी होती की एकदमच माहोल. मग भाऊ इथं आपण दर्शन घेतले, सरळ निघालो डायरेक्ट बाहेर आल्यानंतर आपण चाललो भाई लास्ट मंदिरच्या इकडे. त्याच्यात आहे भाई ते सगळ्यात वरते. थोडासा परिश्रम करके मैं पोहोचा डायरेक्ट ऊपर की ओर. मग काय दर्शन घेतलं ना आलो भाई मग सरळ बाहेर. तर भाऊ मग आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. मालूम आहे ब्लॉग टाकणं काही होऊन नाही राहिला, पण कमबॅक होणार. तो कधी होणार मालूम नाही, पण कमबॅक होऊ शकते.